खरं तर मला या ठिकाणी एकच वाटतं की कुठलंही पद हे जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा त्या पदाचा वापर हा सर्वसामान्य जनतेसाठी आणि महिलांच्यासाठी झाला पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण बघितलं की त्यांच्या बाबतीतच्या ज्या अनेक गोष्टी झाल्या, हे सगळं घडलं, तर हे व्हायला नको होतं. परंतु त्याच वेळेला मला असं वाटतं की टीका करत असताना सुद्धा म्हणजे अलीकडच्या ज्या काही आपण ह्या गोष्टी बघतोय, म्हणजे आपण महिलांच्यावरती टीका करत असताना सुद्धा दुसऱ्या महिलेवरती काय बोलतोय याचं भानच काही जणांना राहत नाहीये. ते कुठंतरी संयम ठेवावा असं मला वाटतं. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला दोन्ही पदाचा. रुपालीताई चाकणकर यांनी मला वाटतं की काही काळापूर्वीच महिला आयोगाचा तर राजीनामा दिलेलाच होता आणि आता प्रदेशाध्यक्षपदाचा दिला असं आपल्या माध्यमातून मला कळत आहे. तर मी स्वागत करते त्यांच्या ह्या निर्णयाचं आणि मी विनंती करेन सगळ्याच महिलांना की कमीत कमी आता तरी म्हणजे कुठंतरी आपले स्कोअर सेटल करण्यासाठी या अत्याचार प्रकरणाचा वापर करू नका. कुणीतरी कुणावरती उठतं, कुणीतरी कुणावरती टीका करतं आणि कुणाचा तरी राजकीय बळी घेण्यासाठी असे प्रकार होता कामा नयेत. तर उलट ज्या पीडित महिला आहेत, जे व्हिडिओ क्लिप्स नाही, मला थोडासा माझा मुद्दा पूर्ण करू द्या, की ज्या पीडित महिला आहेत, की ज्या खरातनी त्या महिलांच्यावरती अत्याचार केलेले आहेत, ज्या महिलांनी धाडस करून जे समाज काय म्हणेल, कुटुंब काय म्हणेल याला न घाबरता ज्या महिला पुढे येऊन लढतायत या प्रकरणाच्या विरोधामध्ये, आपण त्यांना मनोधैर्य देण्यासाठी या सगळ्या महिला नेत्यांनी पुढे यावं. म्हणजे माझी विनंती आहे, त्या सगळ्या महिला नेत्या रोज प्रेस कॉन्फरन्सेस घेत आहेत, रोज काही ना काहीतरी बोलतायत. मला त्यांना विनंती करायची आहे की ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहूयात, त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आपली प्रयत्न आणि आपली ताकद आपण पणाला लावूयात.